लास्ट 06 आहे ना, करतोय फॉरवर्ड 1 मिनिट थांब. हॅलो नमस्कार दादा बोला. नमस्कार, जय महाराष्ट्र. महेश मोठे बोलतोय. जय महाराष्ट्र दादा. रामराजे भोसले बोलतो. तो म्हणायला लागला अर्जंट. रामराजे भोसले बोलतो. पाहिलं मी आता. रामराजे भोसले बोलतो. रामराज, अरे दादा बोला ना तुम्ही. परीक्षेचे मित्र ना, आपली फ्लाईट वरती भेट झाली ना. हो, आपली परीक्षेची भेट झाली होती. परीक्षेनेच मला नंबर दिलाय तुमचा. अच्छा अच्छा, बोला ना दादा. काय तुम्ही व्यवहारामध्ये घोळ केला म्हणा, असं काय झालेलं आहे दादा 100%. परीक्षित दादांबरोबर घोळ नाही म्हणजे पण असं नाही ना. मला काय म्हणायचंय, त्या व्यक्तीने मला सांगण्याची त्यांची वाईट परिस्थिती आली, तुम्ही असं त्यांनी तुम्हाला सांभाळलं, घालायला कपडे दिले, खायला अन्न दिलं, सगळ्या गोष्टी केल्या, तुम्ही त्यांना धोका दिला, त्यांचे पैसे घेतले, त्यांचा मोबाईल घेतला, असं काय झालंय का? धोका नाही नाही नाही, तसलं नाही. आता त्या गोष्टी जस्ट वैभव दुसबर होते. नाही नाही, असं काय झालंय का? खरं सांगा तुम्ही. तुम्हाला तुम्ही त्यांच्यासोबत राहत होते का नाही? तुम्ही त्यांच्यासोबत राहत, बरोबर का? सगळ्या गोष्टी केल्या. मग तुम्ही असं त्यांना फसवले का तुम्ही? नाही नाही, फसवायची फसवलंच म्हणता येणार ना. नाही नाही नाही, फसवायची गोष्ट नाही नाही. तुम्ही आता एवढं, आणि मी तुमच्याशी एवढं बोलतोय तर तुम्ही मला व्हीआयपीपणा सांगताय. मी त्या व्यक्तीला, आमचं ठीक आहे, आमच्या व्यवहारात प्रॉब्लेम झाला, त्याच्यामुळे आमच्यामध्ये अडचण झाली. त्या गोष्टीवरनं माझं दुमत आहे. पण मला माणूस म्हणतो, आणखीन व्यक्ती अहो ऐका ना, माणूस म्हणून ऐका ना, त्यांनी काही चुकीच केली नाही ना की तो माणूस तुम्हाला चुकीचा वाटतो. ठीक वाटतो म्हणजे काय? असं नाही ना, एखादा माणूस तुम्हाला, ऐका ना, तुम्ही जावा 2 मिनिटं रामराय साहेब. दादा माझं तुम्ही ऐका. पहिली तुम्ही मला ओळखत नाहीयेत काय? 100% तुम्हाला ओळखतो. तुमचे हँडशेक केले राव दादा. नाही नाही, विषय तो नाहीये. फक्त हे चुकीचं आहे. एखादा व्यक्ती आपल्याला राहायला घर देतो, खायला पैसे देतो. मॅटर समजून घेत नाही. मी काय म्हणतो माहिती आहे का? 100% मी येऊ तिथं, आपण बोलून बसून भेटू. नाही नाही, बोला काय म्हणता? ऐका, नाही नाही, हे बरोबर नाही दादा. मला जर वाटतं की हे बघा, तुम्ही जे करताय ना, ठीक आहे, मित्र हे काम करायला पाहिजे. माझ्या मित्राचं जर पैशाचं कोणी घेतला तर मी सुद्धा त्याला फोन करून विचारलं असतं, बाबा हे असं का केलंय. नाही नाही, पण तुम्ही मी विचारत नाही तुम्हाला. ऐका, मी म्हणतोय ना, जर ह्याच्यामध्ये काय तुम्हाला कुठं घोळ काय वाटतंय ना, तर पहिली गोष्ट सांगा. मी म्हटलं आमची इथपाट भांडणं पण झालेली आहेत. पहिली गोष्ट ऐका दादा तुम्ही. पहिली गोष्ट, नाद ब्रह्माचं पेमेंट, आमचं ठरलेलं पेमेंट माझ्यापाशी आलं नाहीये. स्वतःचं पेमेंट अडकून ठेवलं. सुरुवात कुठून झाली मॅटरला? आमच्यामध्ये व्यवहाराचा घोळ झालेला आहे. कुठली कुणाला फसवा नाहीये. पैसे काय कुणाला न जाता तोंडासमोरच्या पण गोष्टी झालेल्या आहेत. मला ऐका ना, तुमचा व्यवहार मला कळला. ऐका, मला फक्त एवढंच म्हणायचंय, तुम्ही जी काय त्याची भाषा, त्यांचा फोन नाही उचलणं किंवा त्यांच्यासोबत, आता पण मला तुम्ही एवढा व्हीआयपीपणा दाखवता. अहो माझा पीए ना तुम्हाला मेसेज नाही केला. मी ऐका ना, ऐकत ना, माझ्याकडे बी पीए माझा ऐका तर, माझ्याकडे बी माझा पीए. पण महेश मोठेला बोलायचं म्हणल्यावर मी स्वतः बोलणार ना. कारण महेश मोठे बद्दल मला काय चर्चा आली की महेश मोठेनं लुटलं, महेश मोठेनं ज्यांनी साथ दिली त्याला महेश मोठेनं धोका दिला. हे चुकीचं आहे ना. आता तुम्ही तर मान्य केले ह्या गोष्टी सगळ्या झालेल्या आहेत. 1 मिनिट. अरे काय झालं नाही, अरे मित्र बोलतो. नाही नाही, कोण आहे, काय बोलतोय का? नाही नाही, विषय नाही. त्यांना वाटायला लागलं मी असं. नाही नाही, काय अभाव झालेल्या गोष्टीबद्दल बोलण्यात काय अर्थ नाही मला म्हणायचं. ऐका ना दादा, मी तुमचं ऐकून घेतो. पहिली गोष्ट, आपण या गोष्टी समोर बोलूया. नाही, समोर नाही बोलायचं. तुमच्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. तुम्हाला एक सांगतो, तुम्ही मला एवढा व्हीआयपीपणा दाखवला ना. त्या माणसांबरोबर मला काय म्हणत माहिती आहे, तुम्ही परीक्षण नाही बा. मला काय वाटतं माहिती आहे का, माझा मित्र जायचो. मित्राचं काय नाही, हे बघा, त्याच्या मित्राचं काय नाही. मला पहिलं म्हणावं, तो माझं मला सांगा, माझ्याकडे अडचण आली, मला का धोका दिला म्हणावं. ऐका ना, धोका त्यांनी नाही दिला, धोका तुम्ही दिला. तुम्ही कुणाच्या इथं राहत होते? कुणाच्या इथं राहत होते? कुणाच्या इथं होते तुम्ही मला सांगा. साहेब तुम्ही ऐका दादा, 2 मिनिटं ऐका. ऐका 2 मिनिटं. माझं काय म्हणायचंय, नाही नाही नाही, तुम्ही राहत कुणासोबत होते? कुणासोबत राहत होते तुम्ही? पुण्यामध्ये तुम्ही कुणाकडे आले? तुम्हाला कुणी सपोर्ट केला? तुम्हाला खायला प्यायला कोणी घातलं? अंगावरची कपडे त्यांनी दिले त्या व्यक्तीने. अहो मग ऋणी असून उपयोग नाही ना. असं पैसे घेऊन तुम्ही पळून जाणं किंवा फोन न उचलणं, मोबाईल ना. अहो ऐका ना, मोबाईल त्याचा घेऊन गेले तुम्ही, दुसऱ्या व्यक्तीचा मोबाईल पण घेऊन गेले. तो पण व्यक्ती माझ्याकडे आला. ऐका, अक्षय मटका बिर्याणीचे अक्षय चौधरी, ऐका, तो बी माझ्याकडे आलता, आलेला आहे. आता ऐका, त्यांना पहिली गोष्ट त्यांनी मोबाईल दिला. 100% आमची मैत्री चांगली होती. अहो काय हे बघा, जो माणूस व्यवहार करून पळून जातो तो कशाला म्हणतो की मैत्री चांगली होती? पहिली गोष्ट सांगा मला, तुम्ही त्या लोकांचं ऐकलं ना? ऐका ना, मी तुम्हाला काय सांगितलं, जर ऐकत नसाल तर ही एक साइड तुम्ही निर्णय घेताय. नाही नाही, निर्णय घेत नाही. ऐका, तुम्ही आता मला मेसेजवर काय म्हणले की धमकी देताय का? धमकी देताय का? मी तुम्हाला धमकी देईल ना. ऐका ना, तुम्ही मोठे नाहीये, तुम्ही एवढे मोठे नाहीत की मी तुम्हाला धमकी देईल.
मी काय म्हणतो, तुम्ही एवढे मोठे नाहीयेत की मी तुम्हाला धमकी देईल. लक्षात घ्या. तसं नाही, गावाचे पोरं नाही, गावाचे पोरं आहेत तर गावासारखं राहायचं, शहरामध्ये यायचं. ज्या लोकांनी आपल्याला अन्न वस्त्र निवारा दिलाय त्यांना असं टोपी घालून जाणं असं नाही ना गोष्टी जमत. मला सांगा बरं, हे तुम्ही कशावर ठरवलं दादा? अहो 1000% खरं आहे, त्यांना सगळे दाखवलंय मला. अहो त्यांनी मला स्क्रीनशॉट दाखवला, तुमचं बोलणं झालं, तुम्ही त्यानंतर फोन नाही उचलला, त्यांच्याशी इग्नोर केलं तुम्ही. हसताय तुम्ही, याचा अर्थ असं जास्त जणांना तुम्ही टोपी घातली का, असं आहे का काही? आणि तुम्हाला मी मेसेजवर बसतोय, मी तुम्हाला मेसेजवर बोलतोय, तुम्ही मला सांगताय व्हीआयपी पणा मला दाखवताय तुम्ही. बाबा मी आमचे सर हे सर आहे ते सर आहे. ऐका की, मला बोलताना लोकांना तीन जणांना भेटावं लागतं आणि तुम्ही मलाच व्हीआयपी पणा दाखवताय का? एवढे म्हणजे तुम्ही तुमची चुकी, तुम्ही एखाद्या मित्राला तुम्ही ऐका ना, तुम्ही एखाद्या व्यक्तीला तुम्हाला एक मान्य आहे का? तुम्ही आता काय बोलले मला, या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, बोलले का नाही तुम्ही? मी काय म्हणलो तुम्हाला, पण कशा पद्धतीने झालेत, काय झालेत? तुम्ही आता जे म्हणता ना दादा मटक्याचा त्यांना विचारा. 10,000 देत होतो, त्यांनी त्यांचं स्टेटमेंट बदललं. पण तुम्ही मोबाईल घेऊन जायची गरज नव्हती ना. अब आता बरं असं झालं, बरं ठीक आहे, राष्ट्रीय तयार मोबाईल तुम्ही चोरून घेऊन गेला का फोन? तुम्ही चोरून घेऊन गेले का? नाही ना. विषय आहे, त्यांनी स्वतः मला फोन दिला. मग तेच ना, मग तुम्ही फोन दिला, तो मी घेऊन गेला, तो तुमच्याकडनं काहीतरी खराब झाला असेल. काय म्हणले काय का, तो फोन तुम्ही जाण्याचं काय कारण असेल मला तुम्ही सांगा ना. पुण्यामध्ये तुम्हाला एवढं त्यांनी प्रसिद्ध केलं, सगळ्या गोष्टी तुम्हाला केल्या, तुम्हाला त्यांनी नाही का केलं? तुम्ही प्रसिद्ध केलं, समजू नका. माझ्या चॅनलवर आलंय, काय बोलता तुम्ही? बरं ठीक आहे, चला तुमच्यामुळे ते मोठे झाले. ऐका ना हो दादा, हो का, आम्ही काय म्हणतो, मी तुम्हाला अजून नीट बोलतो. का बोलतो नीट सांगू का तुम्हाला? 100% मी तुम्हाला नीट का बोलतो सांगू का? माझ्याकडे काही पेशन्स आहेत म्हणून मी तुम्हाला नीट बोलतो. तुम्ही जी मेसेजवर मला बोलले का, धमकी दिली का, देताय का? मी कुणाला धमकी देत नाही, काय नाही. अहो मला त्या पोलीस स्टेशनचं काही सांगू नका. फक्त एवढंच म्हणायचं की असे किती जणांना तुम्ही फसवलं. अहो फसवू नका असं मला म्हणायचं, फसवू नका कुणाला. 4 लोक तुम्हाला चांगलं समजतात. म्हणजे हे असं झालं का की मटका बिर्याणी अक्षय दादा तुमच्याकडे येणार, ते आमचं नाव सांगणार, मग तुम्ही आम्हाला धमक्यांचं असं करणार? कोण धमकी दिली? धमकी कोणी दिली ना? हा बरोबर आहे ना, बरोबर आहे की 4 लोक तुम्हाला जर चांगलं समजतात आणि तुम्ही असं केल्यावर म्हणता काय समजणार आम्ही तुमच्यावर? मी काय म्हणतो दादा माहिती आहे का, तुम्हाला मेसेजवर तुमच्या पीएला बोलावं लागतं का आधी ते सांगा. परीक्षित सर बघा, अक्षय बोलून घ्या, परीक्षित सर त्यांना बोलून घ्या, तुम्ही त्यांना बोलून घ्या. ऐका की, तुम्ही त्यांना काय बोलला माहिती का? तुम्ही काय बोलला त्यांना की बाबा असं असं आहे, हे खरं आहे का खोटं एवढं बोलून घ्या. तुम्ही त्यांना फसवलंय का नाही हे सांगा मला. अहो खरं आहे का खोटं म्हणजे माझे त्यांच्यामध्ये ज्या गोष्टी झाल्या ती मला माहिती, तुम्ही मला उलट प्रश्न विचारता. उलटे प्रश्न नाही, हे रिएलिटीचे प्रश्न आहेत. तुम्ही त्यांना फसवलंय हे तुम्ही मान्य पण केले, बाजू सांगितले, हे तुम्ही पण मान्य केलं. भाऊ तुम्ही मान्य केलं, आता मान्य केलं तुम्ही की मी त्यांना फसवलं म्हणून. तुम्ही पहिल्यांदा बोलले हे सगळ्या गोष्टी घडल्यात म्हणून. नाही दादा, तुम्हाला काय म्हणलं, आमच्यात काय व्यवहार झाले, तुम्ही तसलं फोनवरती तसल्या शब्दात मला खेळायला शिकवू नका काय दादा. अहो तुम्हाला काय शिकवल, तुम्ही माणसात खेळता ते व्यवहार. जसं की ऐका की तुम्ही पहिली गोष्ट बोलू देत नाही बरं भाऊ. अहो तेच ना, मग का बोलू देत नाही? पुण्या माणसं ऐका ना, का बोलू देत नाही सांगू का? तुम्ही सगळं केलंय, काय विषय नाही. मी बी आदर करतो म्हणून आवाज बोलतो, चुकीचा व्यवहार आवाज बोलतो, आदर करतो, आवाज बोलतो. मी माझ्या जीवनामध्ये प्रत्येकाचा आदर करतो. तुम्ही नाही नाही, हात जोडा. मला काय हात जोडायचे? मी हात जोडलो तोच गोष्ट मी ऐकला. मला कुणाला अहो मला मोठं करायची आवश्यकता नाहीये. विषय नाही, तुम्ही चांगलं करताय ना. ऐका ना, समाजकार्य सोडून द्या, समाजकार्य सोडून द्या. तो माणूस माझ्याकडे असा आला की मी बोललो महेश कुठे आहे, मी बोललो महेश कुठे आहे, तर तो मला म्हणला की महेश असं असं झालंय, मला फसवलंय महेशनं. मी म्हणलो हो का, कसं काय? पूर्ण गोष्ट मला त्यांनी सांगितली. हे जर ऐका, पुण्यात येऊन ही गोष्ट करणं खूप चुकीचे आहे. तुम्हाला 4 लोक चांगलं समजतात. नाही एक मिनिट ऐका ना, थांबा त्यांना कॉलवरती घेऊ का? ज्या लोकांनी तुम्हाला, मला एवढंच म्हणायचं फक्त ऐका, ज्या लोकांनी तुम्हाला सगळं सांभाळलेलं आहे हे त्या लोकांची तुम्ही असं नाही केलं पाहिजे. 10,000 रुपये असू द्या, 20,000 रुपये, पैसे काय छोटीशी काम होतात ना. गाडीचे पैसे तुम्ही दादा ते 1 रुपयाने हा, तुम्ही त्या गाडीच्या लोकांकडनं पैसे घेतले, ती पण तुम्ही गायब केले. ते पैसे मी त्याला का दिले नाहीत ऐका. पहिली गोष्ट, मी त्यांच्याबरोबर जे पण कार्यक्रम केले त्याचं पेमेंट त्यांनी मला दिलं नव्हतं. तसं नाथ ब्रह्मनं मला नंतर सांगितलं.
त्यावर सर तुमचं पेमेंट झालंय, तुम्हाला कसं काय भेटलं नाही? मी तर शॉक द्यायला त्यांच्या अकाउंटला पाठ मी नाही ऐका सुरुवात मी काय म्हणतो तुमच्या सगळ्या गोष्टी मान्य आहेत, पण तुम्ही फोन उचलत नाहीत त्यांचे, तुम्ही त्यांचे फोन व्हिडिओ बनवण्यापासून तुम्हाला तो फ्लॅटचा मालक सुद्धा कुणाल तुम्ही लोकांचे नाव घेऊ नका बरं का. मला फक्त सांगायचंय तुम्ही लय व्हीआयपी आहेत, तुम्हाला पीए लागतो, तुम्ही आम्हाला मेसेजवर बोलता, मी तुम्हाला धमकी देतो का मी? अहो मी तुम्हाला सांगतो ऐका, ते पण त्याच्यावर ठेवलं नाही त्याला घरी, मी फक्त त्या पीसी मध्ये लॉग इन करून दिले व्हॉट्सअप. कारण आता मी काय करतोय मला एवढंच फक्त म्हणायचंय, कुणाला फसवू नका, चांगलं करायला कुणाला फसवू नका, कुणाला फसवू नका. आणि ऐका रामराजे भोसले एक असा व्यक्ती आहे जो व्यक्ती फसवतो ना, समोरचा व्यक्ती कोणी का असना, मी कधी सुट्टी नाही देत. दादा मी पण तुमच्या मताचा व्यक्ती, जर नाही मी जर त्याला तुम्ही माझ्या मताचे व्यक्ती असले असते ना तर त्याला तुम्ही फसवलं नसतं, तुम्ही त्याला फसवलं नसतं भाऊ, तुम्ही त्याला फसवलं नसतं, लक्षात ठेवा. ही पहिली गोष्ट. आणि मी आदरानं बोलतोय, मी खूप व्यवहार माहित नाही, तुम्ही फसवलं म्हणू नका, ही चुकीचा आरोप आहे तुमचा. झाट वगैरे अशी भाषा वापरू नका, व्यवस्थित बोला. ऐका, झाट वगैरे भाषा वापरू नका, तुम्ही घेतलाय मग झाट वापरू नका, मी व्यवस्थित बोलतोय तुम्हाला. झाट वगैरे बोलू नका, मलाही येतं बोलता. तुम्हाला वैयक्तिक नाही बोललो, झाट बोलले का नाही तुम्ही? आता मला शिवी दिली का नाही? शिवी झाली ती दादा, तुम्हाला दिली का नाही? असलं नाही तुम्हाला सांगतोय मी, आरोप नाही. तुम्ही झाड बोलले का नाही? ह्यात पण खोटं बोलते तुम्ही आता. बरं ठीक आहे दादा, मी म्हणजे माझा गैरसमज झाला का तुम्हाला बोलणार? तुम्ही झाड बोलले का नाही आता? मी बोलतो ना, तुम्ही ऐका ना, तुम्ही झाड बोलले का नाही मला? शिवीगाळी करू नका माझ्यासोबत, मी शिवीगाळी केली नाही तुमच्यासोबत. ऐका, मी शिवीगाळी केली नाही तुम्हाला. मी तुम्हाला जर पहिल्यांदा ऐका ना, तुम्ही झाड बोलले, तुम्ही बोलण्याची पद्धत ठेवा. समोरचा कोण आहे काय माहिती नाही तर बोलू नका, पण झाट वगैरे ही बोलण्याची भाषा नाही. तुम्ही आता मला काय म्हणले, मी मराठी माणूस आहे, मराठी माणूस आहे, मग मराठी माणूस अशा शिवाय देतं का समोरच्याला? तुम्हाला माझं काम माहिती आहे तर ऐका ना, फसवलेच की 1000% फसवले, 1000%. तुम्ही मान्य केले, तुम्ही मान्य केले, तुम्ही मान्य केले. ऐका ना, मी कुणाचं जरी नाव घेतलं ना, तुम्ही मला बोलले ना आता की झाट तुम्हाला व्यवहार माहित नाही, जाट वगैरे माहित नाही, अशा गोष्टी वापरू नका. मी तुम्हाला चुकीचं बोललो नाही, मी तुम्हाला एक पण शिवी चुकीची दिली नाही. लक्षात घ्या, शिव्या कुणाला येत नाहीत, शिव्या कुणाला येत नाहीत, शिव्या सगळ्याला येतात. आणि झाट वगैरे वापरू नका माझ्यासोबत. आता दिली तुम्ही आणि खोटं बोलताय की मी तुम्हाला झाट बोललो नाही. बोलले का नाही तुम्ही मला झाट? माझ्या आयुष्यात पहिला असा व्यक्ती आहे की तुम्ही मला शिवी दिली. मी महाराष्ट्रातल्या कितीतरी लोकांशी बोललोय, झाट बोलले तुम्ही मला. तुम्हाला शिवी नाही, मी काय म्हणतो, बापरे. मग कुणाला परीक्षेतला दिली का? व्यक्त होतो परीक्षेत. व्यक्त कसं? शिवीच्या मार्फत व्यक्त होतो, असं कसं काय? मी असं बोललो का तू काही शिवते का? तुला समजत नाही का महेश? असले व्यवहार करतो, पळून जातो, असं आहे का काय? समजलं पाहिजे ना, समजलं पाहिजे ना तुला. असेल ना तर ह्याचा मोठा व्हिडिओ व्हायला पाहिजे. काय आईला महेश मोठे फसवतो म्हणून व्हिडिओ व्हायला पाहिजे. अरे महेश मोठे फसवतो नाही, 1000% खरं आहे, हे खरंच आहे. आणि तुम्हाला जर ह्यात मध्ये कळलं की माझा व्यवहार त्या गाडीच्या पैशाची पेंडिंग होता दादा, तर तुम्ही फोन का नाही उचलत? त्याचे फोन का नाही उचलत सांगा ना. कोणाचे? हे बघा, मी एक सांगतो, जर ह्याच्यामध्ये परीक्षेत जर चुकीचं असेल, परीक्षेत जर चुकीचा असेल तर त्याला पण आपण सोडणार नाही. एखादा व्यक्ती माझ्याकडे अडचण घेऊन येतोय, आणि महेश जाधवला मी बोलतोय, महेशला सांगितलं सुद्धा नाही, कार्यक्रमाला घेऊन गेला, आम्हाला चिठ्ठ्यात काढला, आमची फेस व्हॅल्यू सांगितली. तुम्ही त्या गाडीच्या ऍक्सिडेंटचे पण पैसे घेतले आणि तुम्ही पळून गेले, असं असतं का? ऐका ना, पळून बिळून तसलं काय नाही दादा. फ्लॅटवर जाऊन लास्ट आणि तुम्ही मला व्हीआयपी पणा दाखवताय. अहो मी रामराजे भोसले, तुम्हाला मी सांगतोय, तुम्ही माझं व्हॉट्सअपला नाव बघितलंय सगळं, अख्ख्या पुणे शहरामध्ये मला असं व्हीआयपी पणा कोण दाखवला नाही. स्क्रीनशॉट आला नाही बघा मला, स्क्रीनशॉट. अहो मला एकच म्हणायचंय, पुणे शहरामध्ये मी दिसलो, तुम्हाला भेटलो, तुम्ही मला केवढा दिसतो किंवा माझ्या नाही विरोधात जाईल. अहो तुम्ही तेवढे आहेत का? तुमचं काम चांगलं, तुम्ही तेवढे आहेत का की मी तुमच्या विरोधात जाईल? तुम्ही तेवढे नाहीयेत भाऊ, माझ्यापेक्षा खूप मोठे नाहीयेत. तुम्ही गोष्टी चौकशी करा आणि बोलता. माझ्यापेक्षा खूप मोठे नाहीयेत तुम्ही. ऐकायला शिका. मी काय म्हणतो, माझ्यापेक्षा तुम्ही मोठे नाहीयेत, माझ्यापेक्षा तुम्ही मोठे नाही की मी तुमच्या विरोधात जावं. मी फक्त तुमचा मान ठेवतोय, पण याचा अर्थ असा नाही की मी तुम्हाला गप्प बसतोय. तुम्हाला हो का, तुम्ही मला बोलवा, कुठे येऊ मी? तुमच्यात काय दम आहे का? मला तुम्ही झाट वगैरे भाषा वापरली का आता? तुम्ही आता झाट त्या परीक्षेचं काय, त्यांना जरी चुकीचं असेल ना
त्याला पण मी सांगेल ते चांगल्या भाषेमध्ये. मग पण पुण्यामध्ये अहो त्यांना लगेच 10,000 देऊ द्या म्हणून असं काय केलं काय अहो तुम्ही देणारे पैसे मग तुम्ही जर पैसे त्याच वेळेस दिले असते तर मला फोन आला नसता. कशाला मोठं मोठं तुम्ही लाख रुपये वाटता, सोशल मीडियाला पैसे वाटता आणि ज्या लोकांनी तुम्हाला आसरा दिला त्या लोकांना तुम्ही टोपी घालून जाता, परत फोन नाही उचलत, मोबाईल घेऊन जाता लोकांचा. हे करणं खूप चुकीचं आहे. फोन ब्लॉक केलं ऐका ना, बरोबर ना, बरोबर ना, का तुम्ही फसवताय, तुम्ही फसवताय, तुम्ही फसवताय म्हणून केलं असेल. ठीक आहे हा, आणि तुम्ही ऐका, तुम्ही मला एकच सांगायचं फक्त व्हीआयपी पणा सगळ्यांना दाखवा, मला दाखवू नका. मी एवढा मोठा माणूस असेल ऐका, पण मी कधीच कुणालाच व्हीआयपी पणा दाखवला नाही. मी ऐका, मी खूप मोठा व्यक्ती आहे, पण मी कधीच कुणाला व्हीआयपी पणा दाखवलेला नाहीये, लक्षात घ्या. मला तुम्ही काय म्हणले, काय करू ज्या गोष्टी आहेत त्या आपण अहो माझा नाही, मला राग ह्या गोष्टीचा आला की तुम्ही फसवलं. ज्या लोकांनी तुम्हाला अन्न वस्त्र निवारा, अंगावरचे कपडे दिली, खायला दिलं. हो दादा, असं बोलू नका. खायला एकत्र राहत होतो ते आणि सगळं. मग तुम्ही पळून का गेले? पळून का गेले? दिले नाही ना रेंट? पण ते पण रेंट दिलं ना. सांगितलं त्यांनी मला. कुणी बी कसं काय प्रत्येक गोष्टी. मग हे सविस्तर विचारण्यासाठी मी तुम्हाला बोलत होतो. तुम्ही मला चुकीची भाषा वापरली, धमकी देताय का? बरं का, पण तुमच्या डोक्यात राव तुम्हाला लय वेगळ्या पद्धतीने स्टोरी सांगितली. नाही, अहो प्रत्येकाला असं बोलबच्चन मध्येच घेतले तुम्ही. आम्हीच येडे समजता तुम्ही, आम्हाला जेवढे समजता. गोष्ट बोलून दाखवली असणार की नाही, अहो 1000% तुम्ही आहेत. मी तुम्हाला ओळखत नाही का? फक्त एवढंच सांगतो, मी एवढंच सांगतो. व्हीआयपी पणा मला दाखवू नका. मी तुमच्याशी सविस्तर बोलूयात असं पण बोललो होतो, पण तुम्ही म्हणताय मी ह्यांना फोन जोडतो, त्यांना फोन जोडतो, मी ह्यांना फॉरवर्ड करतो, ह्यांचे स्क्रीनशॉट पाठवतो. ह्या गोष्टी खूप चुकीच्या आहेत, लक्षात घ्या. समजलं का? हाच व्हीआयपी पणा खूप चुकीचा आहे, लक्षात घ्या. हाच व्हीआयपी पणा. ऐका ना, आम्ही 3 फोन वापरतो मी, लक्षात घ्या. पण महेश मोठेला मी खूप चांगला समजायचो, पण महेश मोठेनं असं केलं हे चुकीचं आहे. आता मी बाणेरून आहे, थांबलोय मी इथं. महेश मोठे तुमच्या मी 7-7:30 वाजेपर्यंत येतोय बघा शिवाजी. तुमचं हे अहो हे मला सगळं माहिती आहे, तुम्ही कसं करताय काय नाही. ठेव काय, फोन चालू आहे, बोलतो तुम्हाला नंतर. हॅलो, मी काय म्हणतोय, महेश मोठेला मी खूप चांगलं समजतोय. तुम्ही म्हणताय ना फसवणूक केली दादा, ठीक आहे. तुम्ही त्याला फोन लावा, रेकॉर्डिंग पाठवा मला. ही सगळी पडताळणी करायची बरं. पडताळणी काय? प्रेमानं आणि तर तुम्ही 2 थोबाट द्या आपल्या. अहो नाही हो, तुम्ही ऐका ना, तुम्ही पुणे शहरात आहे का? पुणे शहरात कुणाला पण विचारा माझं नाव, तरीही मी तुम्हाला खूप आदर देतो. दादा तुमच्यासारख्या लोकांचा मी रिस्पेक्ट करतो. नाही, मी पण रिस्पेक्ट करतो, आवाजावर बोलतो. आवाजावर ज्या व्यक्तीनं फसवलंय, काम करू. ऐका ना, मला फेम भेटलाय ना माझ्यात खूप दम आहे की मी आरतुरात बोलू शकतो, पण माझ्या रक्तात तसं नाही. जरी एखाद्यानं फसवलं असेल तर काय ते मजबुरी असेल तरी मी आवाजावर बोलतो का? समोरच्या व्यक्तीनं झालं काय तुम्हाला सांगतो. सुरुवात रोहित पाटीलला सुद्धा विचारतो, तो सुद्धा मोठा इन्फ्लुएन्सर आहे. ह्या गाड्यानं काय केलं, मला कार्यक्रमाचं सांगितलं नाही पैसे काय, आणि जाऊन आलो, सगळं आलं. आणि मग असं झालं की नाथब्रह्म हे आहे ना, तो आपला हरीश निडवणचे वगैरे आहेत ना 3 भाऊ, नाथब्रह्म इडली. मग परत त्यांच्यावरून आणि मग असं झालं की अविश्वास झाला. मग सुरुवात, मग मला परत हे परिस्थिती तर म्हणायला लागले, अहो ठीक आहे, मला काय असेल मला वाटलं नाही तुला सांगावं वगैरे म्हणून. मग मी त्यांना सुरुवात त्यांच्यापासून आज झाली. बरं ठीक आहे, मग सांगितल्यावरती पण असं म्हणणं नाही बाबा महेश तुझं ते 5,000 कामाचं आलेत बाबा, धर बाबा किंवा ह्यात ना. आणि त्यांच्या घरी राहतो दादा, रूम रेंट जे पण फूड आहे, गॅस आहे किंवा जी बाय होती स्वयंपाकाला ना, सगळ्याचं डिवायडेबल होतं. ऐका, राहिलो आपण 100% दादा, त्या गोष्टीला आपण विसरायचं नाही. पुन्हा आपण पाहुण्याच्यात जरी गेलो तर आपण पण शेवटी हे बघा, पोरगा चांगलाच आहे होतो दादा, खरं सांगतो. पोरगा चांगला नाहीये, तो चांगला नाहीये पोरगा. तो चांगला असला असता ना तुम्हाला त्यानं जवळ केलं नसतं, असं मला म्हणायचं. ऐका ना, तो एक इन्फ्लुएन्सर आलता, तर झालं कशावरून सांगतो हे पण दादा तुम्हाला काय. त्या आदित्य डेरे एक इन्फ्लुएन्सर मुळे तुम्हाला ऐका, त्या गोष्टी सगळ्या मला माहिती आहेत काय, मला सगळ्या माहिती आहेत. मी फक्त तुम्हाला त्या गोष्टी विचारण्यासाठी फोन केलता, पण तुम्ही जो मला व्हीआयपी पणा दाखवला आणि अशी चुकीची भाषा वापरली, झाट असं नाही बोलायचं. माझ्याशी तुम्ही बोलताना खूप विचारपूर्वक अशी वापरली. तुम्ही झाट तुमच्यासाठी नव्हतं, मी बोललो तुम्हाला. मग कुणासाठी होतं? परीक्षेसाठी चालू होतं का? तू स्वीकारलंय. अहो बरोबर. अहो तुम्हाला खरं समजतं का मी काय बोललो तुम्हाला? की मी तुम्ही पहिल्यांदाच चुकीचं केलं की व्हीआयपी पणा मला दाखवला.
मी जर तुम्हाला स्वतःहून मेसेज करतोय, स्वतःहून फोन करतोय, तुम्ही फोन काय उचलत नाही. आता तर मला म्हणले मराठी माणूस आहे मी, मराठी माणूस आहे. अहो ऐका की, मराठी माणूस आहे ना, मराठी माणूस एवढा व्हीआयपी पणा नका दाखवू मला. तुम्ही एवढे मोठे झाले मराठी लोकांवर. ऐका ना, पलीकडे थांबून तुमच्याशी नाही मी बरोबर ना, बरोबर ह्या गोष्टी बरोबर आहेत ना. मराठी माणसाने तुम्हाला मोठं केलं आणि तुम्ही त्यांना म्हणता पीएशी बोला, तुम्हाला फॉरवर्ड केले जातील मेसेज, 10 मिनिटांना सांगितले जातील. अहो 10 वर्ष झाले या क्षेत्रात मला, समजलं का. मी फोन चालवून दादा, तुम्ही आता पण मेसेज करा कोणत्या. मला फक्त एवढंच म्हणायचं, तुम्ही मला जी शिवी दिलेली आहे ती शिवी मी कधी विसरणार नाही. आणि तुम्ही ऐका, पुणे शहरामध्ये कुणाच्या बी ऐका, महेश मोठेनं कुणाकडे बी जाऊ द्या, पुणे शहरात नाही महाराष्ट्रात, फक्त हा व्यक्ती मला असं असं बोलला आणि मी यांना शिवी दिली आहे, मला यांना हे करायचंय, कुणाची बाप पैदा नाही होणार की माझ्यासोबत लढायला. आणि जरी झाला तरी बघा तुम्ही पण त्याचं पुढचं म्हणजे आपला सुरुवात झाली कशी होणार. शिवी दिली मला तुम्ही, शिवी दिली राव. माझे संस्कार तसे नाहीये. तसं नाही शिवीदादा आहे का. पहिली गोष्ट ती आईवर तर माहिती नाही, आईवर देऊन बघा, बाबा तोंडावर आईवर देऊन तर बघा. अहो माझ्या आईवर देऊन तर बघा हो तुम्ही. आहे तिथं नाही, तुम्हाला 10 मिनिटात मी आलो तुम्हाला बघा परत काय होईल. आईवर वगैरे देऊ शिवी देत नाही तुम्ही, देऊ पण नाहीये कोणावर नाही. आणि पहिली गोष्ट जरी तुम्हाला ती शिवी दिली तरी लागत नसती ती शेवटी बघा जाऊ द्या, आपण करत नाही त्या गोष्टी. दादा मला काय म्हणायचं माहिती आहे का, हे बघा परीक्षकांना जसं म्हणणं आहे ना, मी त्यांना बोलतो बाबा, मग मी त्यांना म्हणतो बाबा तुम्ही राबना जिल्हा पूर्ण त्यांना नाही व्यवस्थित. मला फक्त एवढंच सांगा, मला फक्त एवढंच बोलायचंय, परीक्षेचे जेवढे काय पैसे तुमच्याकडे आहेत ते तुम्ही द्या, अन्यथा पुढील काय म्हणजे काय होईल ते तुम्ही जबाबदार. तुम्ही जर तुम्ही सिद्ध होता ना, तुम्ही खूप चांगले आहेत, सिद्ध होता ना. मला एवढं बोलतो गाडीचं जे आहे ना, ऐका मी क्लिअरली बोलतो फोन, तुम्हाला काही खोटं नाही. त्यांचा फोन ब्लॉक केला तुम्ही, त्यांचा फोन उचलत नाही तुम्ही, त्या एकाचा मोबाईल घेऊन गेला तुम्ही, हे खूप चुकीचं आहे ना. जर तुम्हाला वाटतंय दोन्ही बाजू ऐकून घ्याव्या तर तुम्ही बाजू तयारच नाही करायच्या ना, या बोलायच्या नाही तयार करायचं. होतंय ना, मग मान्य करा ना बाबा माझ्याकडनं फसवणूक झाली. मी त्यांना मेसेजवर बोललो की मी तुमचे पैसे पाठवतो. बाबा त्या माणसाचं मी काय त्याला कुठल्या गोष्टीचं दिलंच नाही, काय नाही झालं. अरे पहिली गोष्ट मी माझं अकाउंट दादा ओपनिंगचं पैसे सुद्धा मी माझ्या मी तुम्हाला मेसेजला एवढं बोललोय आणि तुम्ही मला म्हणताय समोरच्याचं ऐकून पण घेत नाही. मी तुम्हाला मेसेजवर एवढं बोललोय, मी माझ्या आयुष्यात पहिला असा व्यक्ती तुम्ही आहे की मी तुम्हाला मेसेजवर चांगलं बोललोय. मी आदर करतो. ऐका ना, हेच व्हीआयपीपणा दुसऱ्याला दाखवा, मला दाखवू नका. ऐका ना, तुमची ट्रेनिंग वगैरे ह्या गोष्टी ठीक आहे, पण मागचा जी काय तुम्ही इतिहास घडवलेला आहे त्याबद्दल तुम्हाला लोकांना बोललं पाहिजे, लोकांना तुम्ही सांगितलं पाहिजे की मी फसवलं नाही. जर तुम्ही फसवलं नाही ना, आता एक 10 मिनिटामध्ये तुम्ही परीक्षेतला जेवढं परीक्षेत बोलताय तेवढे त्याचे पैसे पाठवचाल, नाहीतर 1000% मी 10 मिनिटात नाहीतर समजल तुम्ही फसवलं. तुम्ही एवढे म्हणता ना मी मराठी माणूस आहे, मी फसवत नाही. अहो मी माझ्यासारखी का, माझ्यासारखी का पुण्यात भरपूर पोर आहेत का. नाही असं मी काय म्हणतोय, तुम्ही धमकी देऊ नका, जे आहे ते समोरासमोर तुम्ही बघा ना. धमकी देत नाही मी, धमकी देत नाही. तुम्हाला वाटतंय ना तुम्ही फसवलं नाही, तुम्हाला वाटतं ना तुम्ही फसवलं नाही, 10 मिनिटात करा पैसे सेंड, मग मी समजल. आता कसं आहे सगळ्यांना नाथ ब्रह्मनं त्यांना पैसे पाठवले. मी काय बोलतो, जेवढं म्हणतंय परीक्षेत म्हणले उदाहरणार्थ लाख रुपये म्हणले, परीक्षेत उदाहरणार्थ लाख रुपये म्हणले, तुम्ही तुमच्या हिशोबानं तुमच्या सांगा एवढे होतात, पाठवून टाका त्याला 10 मिनिटामध्ये तुमच्या हिशोबानं. एक उदाहरण दिलंय मी तुम्हाला, उदाहरण दिले, असू नका. उदाहरण जर समजा परीक्षेत लाख रुपये म्हणला, तुमच्या हिशोबाने पाठवा, तुम्हाला जेवढे पाठवायचे तेवढे, पण 10 मिनिटात तुम्ही पैसे पाठवा आणि सिद्ध करा की मी फसवलं नाही त्यांना, सिद्ध करा. विषय घेऊ नका, असले डिमांड करू नका बरं. पैसे डिमांड नाही, खरे ऐका ना, काय म्हणतोय मी तिथे येतो, आपण समोरासमोर बोलूया. फक्त एवढंच म्हणायचंय मला त्या व्यक्तीची. फोन ठेवतोय, काय झालं 10 मिनिटाचं काय झालं मग. ठीक आहे, आणि आपण बोलूया. 10 मिनिटाचं काय झालं, नका करू, मी तुमचा नंबर नका करू, कारण की जो व्यक्ती 10 मिनिट